आणि एक महत्त्वाची बातमी राळेगण सिद्धीतून या क्षणाची येते। आपण पाहतोय मुख्यमंत्री आज खरं तर अण्णा हजारेंच्या या उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगण सिद्धीला जाऊन त्या ठिकाणी अण्णा हजारेंची भेट घेणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। तर आज मुख्यमंत्री अण्णांच्या उपोषणाच्या 7व्या दिवशी त्यांची भेट घेण्यासाठी राळेगण सिद्धीला जाणार असल्याची माहिती कळतीये। तर ते भेट घेणार असल्याची अधिकृत माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस देखील आपण पाहतोय गिरीश महाजनांनंतर आता मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी अण्णांची मनधरणी करण्यासाठी आणि एकूणच उपोषण अण्णांनी थांबावं यासाठी आज राळेगण सिद्धीला जाणार आहेत। तर साधारण दुपारी 2च्या सुमारास ते अण्णांची भेट घेण्यासाठी राळेगण सिद्धीला पोहोचतील। साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। साहेबराव, आपण पाहतोय मुख्यमंत्री स्वतः आता राळेगण सिद्धीला जाणार आहेत। साधारण 2 वाजता ते राळेगण सिद्धीमध्ये अण्णांची भेट घेणार असल्याचं कळतंय। साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत। साहेबराव, मुख्यमंत्री स्वतः आता अण्णांची भेट घेणार आहेत। हो, कारण कालपासून जे केंद्र आणि राज्य सरकारकडून ज्या हालचाली सुरू आहेत त्यांना वेग आलेला आहे। केंद्राकडून एक मोठे अधिकारी आणि केंद्रीय कृषी मंत्री येत आहे आणि भामरे कालपासून राळेगणला आहेत आणि महाजन यांची आहे। त्यांची भूमिका केंद्र राज्य शासनाच्या बाबतीत अण्णा त्या भूमिकेवरती तरी सॅटिस्फाय आहेत। मात्र केंद्राच्या अंतर्गत असलेला विषय जो आहे तो कृषी मूल्य आयोग आणि शेतकऱ्यांच्या मागण्या याच्यावरती अण्णांनी थोड्याशा 2-3 मुद्द्यावरती मतभेद आहे। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री आज 2 वाजता राळेगणला येणार आहेत। त्यांच्याबरोबर केंद्रीय कृषी मंत्री सुद्धा असतील आणि त्यामुळे या अण्णाला काहीतरी तोडगा निघेल अशी चर्चा आहे। त्यामुळे अण्णा नेमकी कुठल्या भूमिका त्यांनी आणलेली आहे, अण्णा काय म्हणताय हे पाहावं लागेल आणि त्यानंतर अण्णावरती अण्णा काय भूमिका घेत आहे हे महत्त्वाचं आहे। अगदी साहेबराव, आणि आज राळेगण सिद्धीमध्ये नेमकं काय काय होतोय आणि अण्णांच्या या उपोषणाला आता पुढची दिशा नेमकी काय मिळणार या पार्श्वभूमीवर अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद। तर आपण पाहतोय आज दुपारी 2च्या दरम्यान आता मुख्यमंत्री देखील स्वतः जाऊन अण्णांची भेट घेणार आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर या उपोषणावरती काय तोडगा निघतो का, अण्णांची भूमिका काय राहते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।